भाऊ बहीण ऑफिशियल या चॅनेलवर तुमचे सहर्ष स्वागत करते. जर तुम्ही आमच्या चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा. तुम्ही कधी लक्ष दिलं आहे का? काही लोक कधीच मोठ्या आवाजात बोलत नाहीत, तरीही शेवटी सगळं त्यांच्या बाजूने घडतं. लोक समजतात ते फार संवेदनशील आहेत, भावनांमध्ये अडकलेले आहेत, पण प्रत्यक्षात ते प्रत्येक क्षण शांतपणे वाचत असतात. ज्योतिष सांगते की अशीच एक रास आहे, जी गोंधळात उतरून लढत नाही, तर वेळेची वाट पाहते. आणि जेव्हा इतर थकतात, तेव्हाच ही रास हळूच पुढे येते. कोणताही गवगवा न करता विजय मिळवते. आज आपण उलगडणार आहोत त्या शांततेमागचं गूढ, जे कर्क राशीला इतरांपेक्षा वेगळं आणि प्रभावी बनवतं. ज्योतिष सांगते असे सत्य जे अनेकांना पटत नाही. ही राशी शांततेतूनच विजय मिळवते. ही रास कधीही स्वतःची ताकद जाहीर करत नाही. गोंधळ, वाद किंवा दिखावा यापासून ती लांब राहते. पण ज्योतिष सांगते की या शांत स्वभावामध्ये तिची खरी शक्ती लपलेली असते. ही रास भावनांवर चालते असे लोकांना वाटते, पण प्रत्यक्षात भावना हीच तिची रणनीती असते. या राशीचे लोक आजूबाजूच्या वातावरणाला पटकन समजून घेतात. कोण काय बोलतो यापेक्षा कोण काय लपवतो हे त्यांना जास्त कळते. त्यामुळे ते निर्णय घाईने घेत नाहीत. वेळ येईपर्यंत शांत राहून परिस्थिती स्वतःच्या बाजूने वळवणे हीच त्यांची खासियत असते. जिथे इतर लोक लगेच प्रतिक्रिया देतात, तिथे ही रास निरीक्षण करते. कोणावर विश्वास ठेवायचा, कोणापासून अंतर ठेवायचे हे ती अंतर्मनाने ठरवते. एकदा मनाने निर्णय झाला की मग ती मागे वळून पाहत नाही. तिचा विजय हा आवाजातून नाही तर स्थैर्यातून घडतो. नातेसंबंधांमध्ये ही रास फार खोलवर जोडली जाते. ती फक्त साथ देत नाही तर समोरच्याला मानसिक आधार देते. म्हणून कठीण काळात लोक नकळत तिच्याकडे ओढले जातात. ही रास लोकांना जिंकते, शब्दांनी नाही तर उपस्थितीने. ज्योतिषानुसार या राशीचा सर्वात मोठा गुण म्हणजे संयम. हा संयमच हळूहळू मोठ्या यशात रूपांतरित होतो. इतरांना जेव्हा वाटते की ही रास काहीच करत नाही, तेव्हाच ती आतून सगळा खेळ समजून घेऊन स्वतःचा विजय निश्चित करत असते. ही रास लढत नाही, स्पर्धा करत नाही, पण शेवटी जिंकते. कारण तिची ताकद बाहेर दिसत नाही. ती शांततेतून उभी राहते आणि म्हणूनच टिकाऊ असते. या राशीचे लोक एकदा दुखावले गेले की ते लगेच प्रतिक्रिया देत नाही. ते गप्प बसतात. पण त्या शांततेत ते स्वतःला अधिक मजबूत करत असतात. ज्योतिषानुसार ही शांतता कमजोरी नसून आत्मसंरक्षणाची एक उच्च पातळी आहे. कारण हे लोक कुणालाही लगेच आपले मन उघड करून दाखवत नाहीत. कामाच्या ठिकाणी ही रास फार बोलकी नसते, पण जबाबदारी आली की ती पूर्ण ताकदीने उभी राहते. इतर जिथे अडखळतात तिथे ही रास स्थिर राहते. तिची स्मरणशक्ती तीव्र असते. एकदा शिकलेला धडा ती कधी विसरत नाही आणि म्हणूनच ती पुन्हा त्याच चुकीत अडकत नाही. ही रास भावनिक असली तरी भावनांवर चालणारी नाही. ती भावना समजून घेते आणि त्यातून निर्णय घडवते. त्यामुळे तिचे निर्णय बाहेरून साधे वाटतात, पण आतून ते खूप विचारपूर्वक घेतलेले असतात. म्हणूनच तिचे निर्णय उशिरा घेतले गेले तरी दीर्घकाळ टिकणारे ठरतात. नात्यांमध्ये ही रास विश्वासाला सर्वात जास्त महत्त्व देते. एकदा विश्वास बसला की ती पूर्णपणे समर्पित होते. पण विश्वास तुटला तर ती गोंधळ घालत नाही, आरोप करत नाही. ती फक्त दूर जाते आणि हीच तिची सर्वात मोठी ताकद असते. कारण ती स्वतःचा आत्मसन्मान कुणासाठीही कमी करत नाही. ज्योतिष सांगते की या राशीचे लोक वेळेच्या लाटेसारखे असतात. सुरुवातीला हळू, शांत आणि दुर्लक्षित. पण योग्य क्षणी तीच लाट सर्व काही बदलून टाकते. तिचा विजय अचानक वाटतो. पण प्रत्यक्षात तो दीर्घ संयमाचा परिणाम असतो. ही रास लोकांना आवडते कारण ती कुणालाही दाबून टाकत नाही. ती समजून घेते, स्वीकारते आणि योग्य वेळी योग्य पाऊल उचलते. म्हणूनच तिचा प्रवास संथ असतो, पण शेवट नेहमी मजबूत असतो. या राशीचे लोक स्वतःला सिद्ध करण्यासाठी कधीच घाई करत नाहीत. त्यांना माहीत असते की वेळ हा त्यांचा सगळ्यात मोठा साथीदार आहे. म्हणूनच ते इतरांच्या यशाकडे बघून अस्वस्थ होत नाहीत. आतून ते सतत स्वतःची तयारी करत असतात. जरी बाहेरून ते शांत आणि साधेच दिसत असले तरी ही रास लोकांच्या बोलण्यामागचा हेतू पटकन ओळखते. शब्दांपेक्षा भावना व ऊर्जेला ती जास्त महत्त्व देते.
त्यामुळे फसवणूक, खोटेपणा किंवा बनाव लवकरच तिच्या लक्षात येतो. एकदा हे ओळखले की ती वाद न घालता स्वतःची सीमा ठरवते आणि पुढे जाते. ज्योतिषानुसार या राशीचा चंद्राशी खोल संबंध असल्यामुळे तिच्या मनात सतत बदलणाऱ्या भावना असतात. पण याच बदलांमुळे ती परिस्थितीशी पटकन जुळून घेते. जिथे इतर लोक बदलांना घाबरतात, तिथे ही रास त्यातून स्वतःसाठी नवा मार्ग शोधते. ही रास संकटात असताना फार कमी लोकांशी बोलते. ती सगळ्यांसमोर आपले दुःख मांडत नाही. एकांतात राहून स्वतःशी संवाद साधणे हीच तिची पद्धत असते. आणि याच एकांतातून ती तिच्या आयुष्यातील सगळ्यात मोठे निर्णय जन्माला येतात. नेतृत्वाच्या बाबतीत ही रास पुढे येत नाही, पण वेळ आली की लोक नकळत तिच्या मागे उभे राहतात. कारण ती आदेश देत नाही, तर सुरक्षिततेची भावना देते. लोकांना वाटते की हिच्यासोबत असलो की काहीतरी बिघडणार नाही. या राशीचा विजय हा एखाद्या मोठ्या घोषणेसारखा नसतो, तो हळूच घडतो. लोकांना कळायच्या आत परिस्थिती तिच्या बाजूने वळलेली असते आणि तेव्हा समजते शांतता ही तिची कमजोरी नव्हे, तर तिचं सर्वात प्रभावी अस्त्र आहे. तर ही राशी आहे कर्क. कर्क राशीचे लोक पाण्यासारखे असतात, आकार नसलेले, पण कुठल्याही आकारात सामावून जाणारे. परिस्थिती कितीही कठीण असो, ते तिथे टिकून राहतात. ते लगेच तुटत नाही, कारण त्यांच्या आत एक नैसर्गिक संरक्षण कवच असते. बाहेरून कोमल वाटणारी ही रास आतून अत्यंत मजबूत असते. कर्क व्यक्तींचा सर्वात मोठा गुण म्हणजे आठवण ठेवण्याची क्षमता. फक्त शब्दांची नाही, तर अनुभवांची. कुणी कधी मदत केली, कुणी कधी दुखावले, हे सगळे त्यांच्या मनात कोरलेले असते. त्यामुळे ते आयुष्यात कोणाला किती जवळ ठेवायचे याचा निर्णय फार अचूकपणे घेतात. कर्क रास धोका ओळखण्यात पटाईत असते. समोरच्याच्या वागण्यातला बदल, आवाजातली अस्थिरता किंवा नजरेतली खोटेपणा हे सगळे ते पटकन टिपतात. म्हणूनच फसवणूक त्यांच्यासोबत फार काळ चालत नाही. ते शांतपणे मागे सरकतात आणि स्वतःचा मार्ग बदलतात. या राशीचे लोक भूतकाळाशी जोडलेले असतात, पण त्यात अडकून राहत नाही. जुन्या अनुभवातून ते शहाणपण घेतात. प्रत्येक जखम त्यांना अधिक संवेदनशील नाही, तर अधिक परिपक्व बनवते. म्हणूनच वय वाढत गेले की कर्क व्यक्ती अधिक स्थिर आणि प्रभावी होत जातात. कर्क राशीचा प्रभाव घर, कुटुंब आणि मुळांशी जोडलेला असतो. ते जिथे असतात तिथे आपोआप एक सुरक्षित वातावरण तयार होते. लोकांना वाटते की इथे आपल्याला समजून घेतले जाईल. ही भावना निर्माण करणे हीच कर्कची खरी शक्ती आहे. यशाच्या बाबतीत कर्क व्यक्ती उशिरा फुलतात, पण जेव्हा फुलतात तेव्हा त्यांची मुळे खूप खोलवर गेलेली असतात. म्हणूनच त्यांचे यश तात्पुरते नसते. ते टिकते, वाढते आणि इतरांनाही आधार देते. कर्कचा विजय गाजावाजा करत नाही, तो शांतपणे इतिहास घडवतो. कर्क राशीचे लोक निर्णय घेताना बाहेरचा गोंधळ बाजूला ठेवतात. त्यांना लोक काय म्हणतील यापेक्षा आतून काय योग्य वाटते याला जास्त महत्त्व असते. म्हणूनच त्यांचे निर्णय अनेकदा वेगळेच वाटतात. पण काळ जसा पुढे जातो तसं तेच निर्णय बरोबर ठरतात. ही रास स्वतःच्या भावना दडपून ठेवत नाही, पण त्या सगळ्यांसमोर उघडही करत नाही. कोणासमोर किती उघडायचं हे ती अचूकपणे ओळखते. त्यामुळे लोकांना कर्क समजणं कठीण जातं. त्यांची हीच गूढता त्यांना वेगळं स्थान देऊन जाते. कर्क व्यक्ती कधीही कोणाचा अपमान करून पुढे जात नाहीत. संघर्ष टाळण्याचा त्यांचा प्रयत्न असतो, पण गरज पडली तर ते शांतपणे पण ठामपणे स्वतःची बाजू मांडतात. आवाज न उंचवता समोरच्याला जागेवर ठेवणं ही त्यांची खास ताकद असते. कामात कर्क राशीचे लोक हळूहळू पण सातत्याने पुढे जातात. एकदम मोठी उडी मारण्यापेक्षा ते पायरी पायरीने यश मिळवतात. त्यामुळे त्यांचं यश कुणी हिरावून घेऊ शकत नाही. त्यांनी जे उभं केलंय ते घाम, संयम आणि वेळेवर उभं राहिलेलं असतं. या राशीची सहानुभूती ही कमजोरी नसते. योग्य वेळी योग्य व्यक्तीसाठी उभी राहण्याची ती क्षमता असते. त्यामुळे अनेकदा कर्क व्यक्ती इतरांच्या आयुष्यात निर्णायक भूमिका बजावतात, पण स्वतः त्यांच्या गवागवा करत नाही. काळ जसजसा पुढे जातो तसं कर्क राशीचे लोक अधिक प्रभावी होत जातात. त्यांच्या शांत स्वभावामागे जमा झालेला अनुभव, निरीक्षण आणि अंतर्मुखता असते. शेवटी कर्क रास सिद्ध करते की खरा विजय हा गोंधळातून नाही, तर स्थिरतेतून मिळतो. कर्क राशीचे लोक बदलांना विरोध करत नाहीत, पण ते बदल स्वीकारताना स्वतःचा केंद्रबिंदू सोडत नाहीत.
परिस्थिती किती उलटली तरी त्यांची मूल्ये, नाती आणि आत्मिक स्थैर्य अबाधित राहते. म्हणूनच ते अनेक वादळांमधूनही स्वतःची ओळख जपून पुढे जातात. ही रास फार कमी लोकांना अगदी जवळ येऊ देते. प्रत्येकाला मनाचा दरवाजा उघडला जात नाही, पण एकदा तो दरवाजा उघडला की कर्क व्यक्ती संपूर्णपणे साथ देतात. ही निवडक जवळीक त्यांना भावनिकदृष्ट्या सुरक्षित ठेवते आणि इतरांपेक्षा वेगळं बनवते. कर्क राशीचा स्वभाव क्षमाशील असतो, पण विसराळू नसतो. ते माफ करतात, कारण मन हलकं ठेवायचं असतं, पण शिकलेला धडा कायम लक्षात ठेवतात. त्यामुळे ते पुन्हा त्याच ठिकाणी दुखावले जात नाहीत. ही भावनिक शहाणपणाची पातळी फार तोड्यांकडे असते. या राशीचे लोक अनेकदा इतरांच्या यशामागे उभे असतात. ते स्वतः पुढे न येता योग्य वेळी योग्य माणसाला पुढे ढकलतात. त्यांना स्वतःची छाप सोडायची नसते, तर परिणाम घडवायचा असतो. म्हणूनच त्यांच्या योगदानाची जाणीव उशिरा का होईना पण नक्की होते. कर्क व्यक्ती अपयशाला शेवट मानत नाही. ते त्याला एक शांत वळण समजतात. थांबून विचार करणे, स्वतःला पुन्हा जोडणे आणि नव्याने सुरुवात करणे ही त्यांची नैसर्गिक प्रक्रिया असते. त्यामुळे त्यांची पुनरागमनच नेहमी मजबूत असतात. अखेर कर्क रास हे सिद्ध करते की खरा प्रभाव गोंगाटातून नाही, तर खोल समजूतदारपणातून निर्माण होतो. त्यांच्या शांत उपस्थितीतच अनेक गोष्टी स्थिर होतात आणि हाच त्यांच्या आयुष्याचा सर्वात मोठा विजय ठरतो. कर्क राशीचे लोक वेळेला शत्रू मानत नाहीत, तर शिक्षक मानतात. त्यांना माहीत असते की काही गोष्टी लगेच मिळत नाहीत, त्या घडवाव्या लागतात. म्हणूनच ते वाट पाहताना अधीर होत नाही. आतून ते सतत परिपक्व होत असतात. जरी बाहेरून त्यांचा प्रवास संथ दिसत असला तरी ही रास लोकांच्या अपेक्षा ओझं बनू देत नाही. कोणासाठी काय करायचं आणि कुठे थांबायचं याची त्यांना स्पष्ट जाणीव असते. त्यामुळे ते स्वतःला पूर्णपणे संपवून इतरांना खुश करण्याच्या सवयीत अडकत नाहीत. ही सीमा आखण्याची कला त्यांना मानसिकदृष्ट्या मजबूत ठेवते. कर्क व्यक्ती अनेकदा न बोलता जास्त काही सांगून जातात. त्यांची शांत नजर, वेळेवर दिलेली साथ किंवा योग्य क्षणी घेतलेला निर्णय हे सगळं त्यांच्या व्यक्तिमत्वाची खोली दाखवतं. त्यामुळे लोक त्यांच्या उपस्थितीत सुरक्षित आणि समजले गेले असल्याची भावना अनुभवतात. या राशीचे लोक अचानक कठोर होत नाहीत, पण एकदा मर्यादा ओलांडली गेली की ते भावनांपेक्षा आत्मसन्मान निवडतात. ते नाट्य करत नाहीत, आरोप करत नाहीत, ते फक्त आपली दिशा बदलतात आणि ही शांत अलिप्तता अनेकदा समोरच्याला जास्त तीव्रतेने जाणवते. कर्क राशीचा सर्जनशील भाग फार सूक्ष्म असतो. लेखन, संगीत, विचार किंवा नियोजन जिथे खोल भावना आणि एकाग्रता लागते, तिथे ही रास चमकते. त्यांची निर्मिती मोठ्या आवाजात नाही, तर अर्थपूर्ण ठसा उमटवणारी असते. शेवटी कर्क रास हे दाखवून देते की शक्ती म्हणजे नियंत्रण नाही, तर संतुलन. ती जिंकते कारण ती समजून घेते, ती टिकते कारण ती घाई करत नाही आणि म्हणूनच तिचा प्रभाव काळानुसार वाढत जातो, कमी होत नाही. कर्क राशीचे लोक स्वतःला सतत सिद्ध करत बसत नाहीत. त्यांना माहीत असते की खरी ओळख वेळच निर्माण करतो. म्हणूनच ते गप्प राहून काम करत राहतात. कुणी दुर्लक्ष केलं तरी त्यांना चालतं, कारण त्यांचा आत्मविश्वास बाहेरच्या कौतुकावर अवलंबून नसतो. ही रास अंतर्मुख असली तरी कमकुवत नसते. एकटे राहून विचार करण्याची त्यांची सवय त्यांना इतरांपेक्षा वेगळी बनवते. एकांतात ते स्वतःला पुन्हा जोडतात, जुन्या चुका समजून घेतात आणि पुढचा मार्ग अधिक स्पष्टपणे ठरवतात. म्हणूनच त्यांची पावलं बहुतेक वेळा अचूक पडतात. कर्क व्यक्ती शब्दांपेक्षा कृतीवर विश्वास ठेवतात. ते मोठी आश्वासन देत नाहीत, पण जे ठरवतात ते करून दाखवतात. त्यांच्या कामात सातत्य असतं आणि हा सातत्याचा गुण त्यांना दीर्घकाळ टिकवतो. तात्पुरत्या यशापेक्षा ते स्थिर प्रगतीला महत्त्व देतात. या राशीचे लोक इतरांच्या भावना ओझं न बनवता सांभाळतात. कुणीही त्रासात असले की ते लगेच सल्ले देत बसत नाहीत. आधी ऐकून घेतात, समजून घेतात आणि मग योग्य वेळी योग्य शब्द बोलतात. त्यामुळे लोक त्यांच्या जवळ मन मोकळं करतात. कर्क राशीचा स्वभाव वरवर पाहता साधा वाटतो, पण आतून तो फार खोल असतो. त्यांच्या मनात सतत निरीक्षण चालू असतं. कोणती गोष्ट कधी आणि कशी बोलायची याची त्यांना अचूक वेळ कळते. म्हणूनच ते गोंधळातही शांत निर्णय घेऊ शकतात. अखेरीस कर्क रास हे सिद्ध करते की मोठेपणासाठी गाजावाजा लागत नाही. स्थिर मन, स्पष्ट मूल्य आणि योग्य वेळी घेतलेला शांत निर्णय याच गोष्टी त्याच्या आयुष्याला दिशा देतात आणि त्यांना नकळत इतरांपेक्षा पुढे नेतात.
कर्क राशीचे लोक आयुष्याला स्पर्धेसारखं पाहत नाहीत. त्यांच्यासाठी आयुष्य म्हणजे समजून घेण्याची, सांभाळण्याची आणि योग्य वेळी पुढे सरकण्याची प्रक्रिया असते. म्हणूनच ते इतरांशी तुलना करत नाही. स्वतःची वाट स्वतःच ठरवतात आणि त्या वाटेवर ठामपणे चालतात. ही रास फार सूक्ष्म पातळीवर गोष्टी ओळखते. एखाद्या वातावरणात बदल झाला, माणसाच्या वागण्यात फरक पडला किंवा परिस्थितीचा सूर बदलला, हे सगळं कर्क व्यक्ती आधी जाणून घेतात. त्यामुळे ते अडचणी येण्याआधीच स्वतःला मानसिकदृष्ट्या तयार ठेवतात. कर्क लोकांना लगेच मोठं यश मिळालं नाही तरी ते खचत नाही. कारण त्यांना ठाऊक असतं की त्यांचा प्रवास खोलवर जाणार आहे, वरवर चमकणारा नाही. हळूहळू पण सातत्याने ते स्वतःची जागा निर्माण करतात आणि ती जागा कोणीही सहज हिरावून घेऊ शकत नाही. या राशीचे लोक जबाबदारीपासून पळ काढत नाहीत. उलट जेव्हा सगळे मागे हटतात तेव्हा कर्क पुढे येतो. कुणाला तरी आधार हवा असला, निर्णय घ्यायचा असेल किंवा स्थैर्याची गरज असेल, अशा क्षणी ही रास आपोआप पुढे सरसावते. कर्क राशीचा स्वभाव काळानुसार अधिक प्रगल्भ होत जातो. आयुष्याने दिलेले धडे ते शांतपणे स्वीकारतात. प्रत्येक अनुभव त्यांना अधिक खोल विचार करणारा, अधिक समजूतदार आणि अधिक स्थिर बनवतो. म्हणूनच वय वाढले की त्यांचा प्रभावही वाढलेला दिसतो. शेवटी कर्क रास दाखवून देते की खरा आत्मविश्वास शांत असतो. तो स्वतःची जाहिरात करत नाही, पण योग्य वेळी स्वतःचं अस्तित्व ठामपणे जाणून देतो. आणि हाच शांत आत्मविश्वास कर्क राशीला आयुष्यात दीर्घकाळ विजयी ठेवतो. जर तुम्हाला कर्क राशीची ही शांत पण खोल शक्ती जाणवली असेल, तर हे फक्त वाचून थांबू नका. तुमच्या आयुष्यात किंवा ओळखीच्या कर्क राशीच्या व्यक्तीत तुम्ही हे गुण अनुभवल्याचा क्षण खाली शेअर करा. अशा राशींची खरी ताकद समजून घ्यायची असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. कारण पुढे जाऊ अजून असे सत्य उलगडणार आहे जे फार कमी लोकांना माहीत आहे. असेच गूढ, अर्थपूर्ण आणि खोल ज्योतिषीय विश्लेषण तुम्हाला नियमित मिळावे यासाठी चॅनेलला नक्की फॉलो करा. आणि तुमच्यासाठी हा विषय खास आहे असे वाटले तर हा व्हिडिओ त्या व्यक्तीपर्यंत पोहोचवा ज्याला शांततेतून जिंकण्याची किंमत कळते. श्री स्वामी समर्थ महाराजांचा जय जयकार असो. श्री स्वामी समर्थ.